लोकसभेसाठी भाजपचे उमेदवार जाहीर। वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी तर गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढणार। बारामतीतल्या महारोजगार मेळाव्यात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच मंचावर। अजित पवार समोरासमोर येऊनही सुप्रिया सुळेंनी बोलणं मात्र टाळलं। नमो रोजगार मेळाव्यामधून खरंच नोकऱ्या मिळणार की फक्त ट्रेनी भरती? सुप्रिया सुळे यांचा सवाल। 43,000 तरुणांना रोजगार देण्याचा दावा तपासून घेण्याचा सल्ला। रोजगार निर्मितीबाबत सरकारच्या सर्व प्रयत्नांना साथ, शरद पवार यांचं वक्तव्य। व्यासपीठावर अजित पवार आणि शरद पवारांनी भेट टाळली। अजित पवारांना फडणवीसांचा मिश्किल टोला। दादा, गृहमंत्रीपद तुम्हाला देणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य। मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये वाद। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचा बारणेंच्या उमेदवारीला कडाडून विरोध। राज्यामध्ये 17,000 पदांची पोलीस भरती होणार। ही भरती 10% मराठा आरक्षणासह होणार। देवेंद्र फडणवीस यांची माहिती। अमरावतीमध्ये समृद्धी महामार्गावरच्या लोहगाव पुलावर मोठं भगदाड। खड्ड्यांमुळे समृद्धी महामार्गाच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। माझाच्या बातमीनंतर प्रशासनाला जाग। पुणे मेट्रोच्या नव्या मार्गिकेचं उद्घाटन 6 मार्चला होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन दाखवणार हिरवा झेंडा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।